सलग आलेला शनिवार, रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे आता नाशिकच्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांवरती नागरिकांची, भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर नाशिकच्या गोदाघाट परिसरातील हे दृश्य आहे। या ठिकाणी नियमित होणाऱ्या पूजाविधींसह भाविकांची आणि पर्यटकांची आता सुट्ट्यांमुळे गर्दी वाढलेली आहे। नाशिक हे पर्यटनाच्या दृष्टीने आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं शहर असून या ठिकाणी अनेक पर्यटनाच्या जागा आहेत, त्याचबरोबर अनेक धार्मिक स्थळं देखील आहेत। त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। नाशिक शहरातून वाहणारी गोदावरी नदी ही दक्षिणातील गंगा म्हणून ओळखली जात असते। त्यामुळे या ठिकाणी येणारे नागरिक जे आहेत ते रामकुंडावरती येऊन स्नान देखील करत असतात। त्यामुळे सकाळच्या सुमारास आपल्याला नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये भाविकांसह पर्यटकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी अनेक ज्या पूजा आहेत त्या काल सलग आलेले शनिवार, रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे आता नाशिक शहरातील पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळांवरती पर्यटकांची आणि भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहे। पर्यटनासह तीर्थाटनाचा दुहेरी योग साधून नाशिक शहरात भाविकांकडून आणि पर्यटकांकडून गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिक शहरात राज्यभरातून भाविक जे आहेत ते धार्मिक स्थळांवरती भेट देत असतात। त्यामुळे नाशिक शहरातील धार्मिक स्थळांवरती आपल्याला भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे। नाशिक शहरातील रामकुंड परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर नियमित होणाऱ्या पूजाविधींसह या ठिकाणी भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर दरवर्षी डिसेंबर महिन्यात नाशिक शहरात भाविकांची मोठी गर्दी ही आपल्याला पाहायला मिळत असते। यंदा देखील अशाच पद्धतीची गर्दी नाताळच्या सुट्ट्यांमध्ये आणि सलग आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या गोदावरी नदीवरती भाविकांकडून आता सुट्ट्यांमध्ये गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।